सासबहू ड्रामा नाहीये आणि चार भावांची गोष्ट आणि त्यात एक बाई येते घरात. सगळ्यांना कामाला लावते मी. कारण की सगळे आळशी आहेत, कोणीही काम करत नाही, सगळ्यांना कामाला लावते. जो फेकलाय मी त्याच्या सरळ नाकात तोंडात असा इथपर्यंत गेलाय आणि पुढचा आठवडा दीड आठवडा त्याला सर्दी, त्याचा घसा खराब, त्याचे डायलॉग डब करावे लागले, एवढा त्याचा घसा खराब झाला होता. नाटकांबद्दल, सिनेमांबद्दल, ऍक्टिंगच्या टेक्निक्स, टिप्स एकमेकांना सतत देत असतो. तर आम्ही दोघंही न्यूकमर आहोत, त्यामुळे आम्हाला कॅमेराचं दोघांनाही गणित माहिती नाही, फर्स्ट टाइम अनुभवतोय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बाई तुझा आशीर्वाद ही लवकरच मालिका तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने एक गोड आणि नवीन जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप खूप मजेत आहोत आणि खूप एक्साइटेड आहोत नवीन मालिकेसाठी. मजेत मजेत. गोड यासाठी म्हणाली की प्रोमो आलेत आणि प्रेक्षकांनी तुम्हाला लगेच आपलंसं करून टाकलंय. त्यांना फार आवडतं हे सगळं. एक नवीन असं म्हणू शकतो, एक नवीन कन्सेप्ट घेऊन तुम्ही येतात आणि असं पहिल्यांदा जसं काहीतरी पाहायला मिळणार आहे की ज्यात एक बाई सगळ्यांचं आयुष्य कशा पद्धतीने बदलते. मला सांगा, जेव्हा ही स्टोरी तुमच्यापर्यंत येते तेव्हा काय थॉट्स होते? म्हणजे तुला तर किती युनिकनेस असा वाटला आणि काय असं होतं की अरे हे मी केलंच पाहिजे? म्हणजे मालिका निवडण्याच्या मागे एक तुझा काय मोठं? ॲक्च्युली थिएटर करत होते आणि एकांकिका स्पर्धा वगैरे चालू होत्या, त्यामुळे एक सवय झाली होती की सुंदर गोष्ट प्रेझेंट करायची. आणि जनरली आपण सिरियल बघतो, सासू सून असतात, त्यामुळे असं सिरियल आमची जनरेशन फार बघत नाही. पण जेव्हा मी ही स्टोरी ऐकली, विनोद सरांनी जेव्हा ऑफिसमध्ये बोलवून स्टोरी ऐकवली, तो जो युनिक एलिमेंट होता ना, तो मला त्या स्टोरीमध्ये दिसला आणि असं वाटलं की नाही, हे आपण केलंच पाहिजे. स्टार प्रवाह आहे आणि विनोद लवेकर सर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एक नावाजलेले डिरेक्टर म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हेच खूप मोठं भाग्य आहे. तर ही संधी स्वीकारायला जराचाही क्षण लागला नाही आणि लगेचच आम्ही सुरुवात केली. पण मला सांग, तू ही स्टोरी ऐकल्यावर पहिलं एक असं असतं ना की पहिला काहीतरी भावना येते किंवा स्टोरी ऐकल्यावर काय विचार आला? पहिलं म्हणजे तेच की सासबहू ड्रामा नाहीये आणि चार भावांची गोष्ट आणि त्यात एक बाई येते घरात, अशी ही गोष्ट असल्यामुळे अशी पटकन आठवत नाही कुठली मालिका रिसेंट पास्टमध्ये की ज्याची गोष्ट पुरुषांवर जास्त केंद्रित होती. तर ते एक युनिक वाटलं मला आणि विनोद लवेकर सर होतेच, तर त्यामुळे त्यांच्या सिरियल्स बघून मला काम करण्याची इच्छा झाली होती. बन मस्का असू दे किंवा दिलदोस्ती असू दे किंवा बाकी अग्निहोत्रमध्ये पण त्यांचा सहभाग होता. तो हे बघून विनोद लवेकर सरांनी मला विचारलं, हेच माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. 5 जणांना सांभाळताना किती दमछाक तुझी होती. सेटवर तर भारी मजा करतात सगळेजण, धमाल असते आणि सगळे सांभाळून घेतात खूप छानपणे. आणि एकुलती एक आता स्त्री पात्र असल्यामुळे एक केअरिंग, पॅम्परिंग, लाड होतात. आम्ही खूप लाड करतो. पण ती मालिकेत ते भरून काढते तुमचे लाड. सगळ्यांना कामाला लावते मी. कारण की सगळे आळशी आहेत, कोणीही काम करत नाही, सगळ्यांना कामाला लावते. ऑफस्क्रीन पण अशीच आहे. ऑफस्क्रीन कशी? म्हणजे जेव्हा शूटिंग मध्ये आम्ही बघतोय की मालिकेत आम्ही बघतोय, पण जेव्हा कट होतं त्यानंतर ही अशीच आहे. हो. कशी? त्रास देत नाही म्हणतोय. आणि लोकांची काळजी करते, त्यांना जोक्स सांगते, जोक्स खूप चांगले सांगते. नाही, अर्णव खूप छान मिमिक्री करतो. कोणाची करतो ते नाही सांगू शकत. सतत हसवत राहतो आणि टेक नंतर आम्हाला असं, तुम्ही हसता काय, काही ना काही त्याचं सुरू असतं. पण आता मिमिक्री करतोस तर तिची थोडीशी तरी करून दाखव. हिची मिमिक्री अशी करतो. तिची न्यूट्रल स्टाईल आहे, त्यामुळे मला अजून जम बसायचं. तिची एकदा स्टाईल डिफाईन झाली की मी करीन मिमिक्री. म्हणजे हे पण लवकरच पाहायला मिळणार आहे. हिने सांगितलेला एखादा जोक किंवा मी कधी जोक सांगितला नाही सांगितलं. अरे मग तू अशीच फनी आहेस, मग तू नॉर्मल बोलतेस तेच फनी. विनोद सरांना सांगितलं तर तू सांग. नको 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 जोक नको सिरियस.
पण मला सांग, आता इथे एक विधी पार झाली, या विधीची तुला कल्पना होती का? आणि जेव्हा आता हे सगळं घडलं, हे तुझ्यासाठी किती स्पेशल होतं? खूप स्पेशल होतं कारण 2 दिवसापूर्वी एक 2-4 दिवसापूर्वी आम्हाला कळलं प्रेस कॉन्फरन्स आहे. प्रेस कॉन्फरन्स एक नॉर्मल प्रेस कॉन्फरन्स असेल असं वाटलं होतं. आणि काल मला माझं वजन विचारण्यात आलं. तर म्हटलं वजन का विचारतायत माझं? म्हटलं ओके हे वजन आहे. तुझी तुला करणार आहे आणि आंब्यांनी करणार आहे. हेच ऐकून खूप भारी वाटलं. आणि आज इथे येऊन जे काही माहोल होता, जे पाहिलं, इतकं सुंदर स्वागत केलं, खूप खूप छान वाटलं. आणि एवढं कौतुकाने स्वागत झालंय पहिल्याच मालिकेत, भाग्यवान आहे मी. मलाही तुलाही विचारायचं की स्टारवरची पहिली मालिका जेव्हा असते आणि इतक्या म्हणजे धूमधडाक्यात हे स्वागत तुमच्या मालिकेचं करण्यात आलंय, किती छान वाटतं. म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही. एकतर स्टारवर, त्याच्यावर सतीश राजवाडे सरांची इन्व्हॉल्वमेंट, विनोद लवेकर सर, हे तिघं जण, शरद पोंक्षे सरांबरोबर काम करायला मिळणं, सुनील तावडे सरांबरोबर काम करायला मिळणं आणि बाकीचे स्टारकास्ट, म्हणजे आणि विषय वेगळा, ह्या सगळ्या असताना त्यात चांगली भूमिका, प्रमुख भूमिका. आता अजून मी काही कंप्लेंट करायला काही ठेवलंच नाहीये देवाने, एवढं इथपर्यंत आलेलं आहे. त्या प्रोमोमध्ये घराची अवस्था बघवत नाहीये. म्हणजे एकीकडे फ्रीजमध्ये कपडे ठेवले जात आहेत किंवा ते दार खिडकी तुटते आणि अशा सगळे जेव्हा शूट करत होतेस, मला सांग तो प्रसंग कसा होता? कारण की असं असतं ना की आपण रोज एक वेगळं बघतो आणि सेटवर त्या दिवशी वेगळंच होतं. खरंय. तेच अर्णव म्हणाला की आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी सेट बघायला गेलेलो, ते राहतं घर होतं, तिथे लोक राहत होती. आणि नंतर जेव्हा शूट होतं तेव्हा आम्ही आर्ट डिपार्टमेंटने ते जेव्हा आम्ही घुसलो, सगळं वेगळं होतं. सगळ्या घराचा रंग गेलेला, अस्ताव्यस्त सगळं, सडलेलं सगळं किचनमध्ये, असं खरकटी भांडी. आणि नंतर एक एक जसं पैलू सांगितला की पहिल्यांदा हा भाऊ, मग नंतर हा फ्रीज मधलं, मग नंतर ते चायनीज शेवया, एक एक प्रसंग करताना एवढी मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं प्रोमो शूट. आणि त्या घराची अवस्था आता मी कशी हळूहळू बदलेल ते मालिकेतून पाहायला मिळेलच. मला असं वाटतं सगळ्यात चांगला प्रोमो शूट करताना तुला मजा आली असेल तो म्हणजे तोंडावर पाणी फेकणं. असं होतं. बोलल्या तिच्या चेहऱ्यावर आनंद बघ, माझ्या चेहऱ्याचा भाव. तुला जेव्हा समजलं असा प्रोमो आहे तेव्हा तुला काय वाटलं? नाही, आता कसं आहे, पहिली मालिका आहे आणि मी न्यूकमर आहे, त्यामुळे माझा काहीच से नाही. आणि त्यात तिला मारायला मिळालं मला पाणी, तिने मारलं. तिने मनसोक्त 2-3 टेक घेतले, चुकली असं तिने दाखवलं. मग तिने प्रॅक्टिस केली. ती म्हणाली ती दगडावर तिने प्रॅक्टिस केली. खरं तर ती मलाच दगड म्हणत होती की काय, असं मला वाटलं. व्यवस्थित सगळं झालं, व्यवस्थित त्रास झाला मला. पहिल्या टेक मध्ये असं झालं होतं की मी त्याच्या शर्टावर पाणी उडवलं, त्याच्या तोंडावर नाही पडलं. तर मग सर म्हणाले की तू आधीच बाहेर जा आणि फेकण्याची प्रॅक्टिस कर आणि निशाणा लावून प्रॅक्टिस कर आणि मग ये. मग तो निशाणा म्हणजे जो दगड होता तो याचा चेहरा होता. मी नाही बोललो. सो नेक्स्ट टेक मध्ये मी एवढी कॉन्फिडेंट होती, म्हणाल तर निशाणा लागणार. जो फेकलाय मी त्याच्या सरळ नाकात, तोंडात असा इथपर्यंत गेलाय. आणि पुढचा आठवडा 1.5 आठवडा त्याला सर्दी, त्याचा घसा खराब, त्याचे डायलॉग डब करावे लागले, एवढा त्याचा घसा खराब झाला होता. आणि त्याला अतिशय जास्त त्रास झाला असं मला वाटतंय. त्याच्यासाठी सॉरी. मी ते दिवस आठवतही नाही, एवढा त्रास झाला. पण दोघांची आता ना आम्हाला प्रोमो आणि ह्याच्यात तर केमिस्ट्री दिसत होती, पण आता ही मैत्री खूप छान वाटते मला. मला सांग, पहिला दिवस असतो ना मैत्रीचा, तो कसा होता तुमच्या? पहिल्या दिवशी सगळे शांत होते, कोणीच काही बोलत नव्हतं फार. विनोद सर स्टोरी सांगत होते. आणि नंतर एक पॉइंट आला, सर म्हणाले चला खाली जाऊया, क्रिकेट खेळूया. तर मुलांची दोस्ती क्रिकेटने होतेच होते. मी क्रिकेट फार कधी खेळली नाहीये किंवा मुलींचे गेम्स असतात ते आपण खेळले, क्रिकेट मी फार खेळली नाही. त्यामुळे आणि ह्यांच्यामध्ये मला क्रिकेट खेळायला लावलं, बॉलिंग करायला लावली, बॅटिंग करायला लावली. त्याच्यामध्येच आमची एक फर्स्ट मैत्री झाली, इंटरॅक्शन झालं. आणि हळूहळू जसं शूट सुरू झालं, गप्पा, मजा मस्ती. आम्ही गप्पा जनरली आमच्या कॉमन गॉसिप बाकीच्या लोकांबद्दल, तो बेस्ट बॉन्डिंग पार्ट तोच असतो. आणि तुला पण तेच वाटतं त्याच्याबद्दल? प्लस नाटकांबद्दल, सिनेमांबद्दल,
ॲक्टिंगच्या टेक्निक्स टिप्स एकमेकांना सतत देत असतो. म्हणजे तो देत असतो जनरली. म्हणजे मी पण आम्ही रील्सवरून कसं असतं की एखादा परफॉर्मन्स आवडला असेल, हॉलिवूडचे रेफरन्सेस किंवा कॅमेऱ्यामध्ये कुठे बघायचं, कारण की आम्ही दोघंही न्यूकमर आहोत, त्यामुळे आम्हाला कॅमेऱ्याचं दोघांनाही गणित माहिती नाही, फर्स्ट टाइम अनुभवतोय, त्यामुळे एकमेकांना सहाय्य करत करत पुढे जातो. तेच पण आता रील्सचा विषय निघाला, एकत्र रील करण्याचं काही प्लॅनिंग झालंय आता? नाही म्हणजे मी तर खूपच दूर आहे रील पासून. नाही, मी पण दूरच आहे. मी असं काही फार रील करत नाही. म्हणजे टिपिकल रील मला करायला जमतही नाही. असं काहीतरी वेगळं एखाद वेळेस करायला लागलं तर करू, बघू इन फ्युचर. आता या मालिकेचा विषय इतका वेगळा आहे आणि त्यात आम्ही बघतोय की अचानक तू तिला घरी घेऊन येतोयस आणि आम्हाला ते सगळं कळत नाही, पण प्रेक्षकांना हिंट काय द्यायला आवडणार? हिंट ती पूर्ण प्रोमोतच आहे, तीच एक मोठी हिंट आहे की अरे हा ड्रायव्हर आणि ही एवढी शिकलेली आर्किटेक्ट, ह्या दोघांचं कसं काय जुळलं, आणि मग हा स्वतःच्या घराबद्दल असं खोटं बोलल्यासारखं का वाटतंय. सो तीच एक हिंट आहे. आणि कुठल्या परिस्थितीत ते लग्न होतं आय थिंक आता हे काहीच मी सांगू शकत नाही. मला असं वाटतं प्रोमो जेवढं दाखवलंय तेच एक मोठं आणि एक जर्नी आहे, एक जर्नी आहे. कॅरेक्टर्स कसे भेटतात, एकमेकांवर कसा विश्वास बसतो आणि कसं ह्याचा सपोर्ट असतो माझ्या स्वप्नांना किंवा या सगळ्या परिवाराचा. ते जर्नी खूप आहे. म्हणजे अजून प्रोमोपर्यंत जी गोष्ट आहे ती यायला थोडा वेळ लागणार आहे, एवढी मी सांगू शकते. थोडा वेळ लागणार आहे. हे सगळं बघताना फार मजा येईल. पण मला हे विचारायचं की बाई तुझा आशीर्वाद हे जे मालिकेचं नाव आहे, हा प्रोमो जेव्हा रिलीज झाला तेव्हा अशी एक जवळच्या बाईची कॉम्प्लिमेंट मला ऐकायची आहे जी फार छान होती, कारण दोघांची पहिली मालिका आणि प्रोमो जेव्हा आले ते खूप व्हायरल झाले. सो अशी एक कॉम्प्लिमेंट मला ऐकायची जी कोणाची कॉम्प्लिमेंट सगळं पटकन आठवत. घरातही असेल ना, आईची, बहिणीची. आई आणि बहिणींना तर असं वाटलंच नाही की ही अक्षता आहे आपली घरची, जी असते अशीच खेळणारी बागडणारी, ती अशी एक लग्न झालेली स्त्री म्हणून बघणं त्यांना जरा म्हणजे असं नवीन वाटलं. पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं खूप सुंदर दिसत होती, गोड दिसत होतीस, आणि पहिल्यांदा कॅमेऱ्यावर त्यांनी ॲक्टिंग पाहिली त्याच्याबद्दल थोडं कौतुक झालं. तेच ऐकून जरा बरं वाटलं. म्हटलं चला थोडं थोडं जमतंय. आईकडनं असं आलं का की हा आता एक घरी पसारा असतो ना, तर तिकडे गेल्यावर आता सगळं नीट, ही सवय लागेल? नाही, मला पसारा आवडत नाहीच घरी पण. आणि मला असं स्वच्छ नेटनेटकं एस्थेटिक आपल्याला आपण म्हणतो, आत्ता न्यू जनरेशनचा वर्ड आहे, ते तसंच ठेवायला आवडतं रूम वगैरे. फक्त स्वयंपाक किंवा घरची कामं अशी मी खूप करत नाही. तर आता ही या सिरियलमध्ये करायला मिळतील. शिकशील आता हळू. शिकेन. तुला अशी कोणाची कॉम्प्लिमेंट होती जी जवळची होती? कॉम्प्लिमेंट माझ्या आईचीच आणि माझ्या आजीची. कारण माझी आजी आणि आजोबा हे स्टार प्रवाह एवढं बघतात की म्हणजे जर स्टार प्रवाह पब्लिक लिमिटेड झालं तर त्यांनी शेअर्स द्यावेत त्यांना, एवढं त्यांनी खप केलाय स्टार प्रवाहाचा. म्हणजे मनापासून सकाळ ते संध्याकाळ फक्त स्टार प्रवाह बघतात. तर त्यावर माझा प्रोमो दिसणं हेच तिच्यासाठी एक खूप म्हणजे ओव्हरवेल्मिंग होतं. आणि मलाही चांगलं वाटलं की अरे म्हणजे आजीला तेवढी एक स्माईल देऊ शकलो मी. किती छान. आणि मला असं वाटतं आता प्रेक्षकांच्या स्वाधीन ती मालिका होणारच आहे आणि खूप प्रेम मिळणार आहे. सगळ्यांचेच आशीर्वाद मला असं वाटतं या मालिकेमधून तुम्हाला मिळतील. सो थँक्यू सो मच. आणि आता भेटतच राहू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.